नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे लेझी फूडी आणि तिचे पती साबजी. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मग सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, तसं तर साबजी आणि बंजितावर खूप दिवस झाले मी पॉडकास्ट केलं नव्हतं, कारण साबजी 2-4 दिवसांपासून काही व्हिडिओ टाकत नव्हते. कदाचित लेझी फूडी कोणासोबत पळून गेली होती, त्याच्या इंटरव्ह्यूची ते स्क्रिप्ट बनवत होते असावे. असो, पण मला वाटलं होतं की ह्या 2-4 दिवसात साबजी निदान स्क्रिप्टेड वागणं तरी बदलतील किंवा चांगले व्हिडिओ घेऊन येतील. पण कुत्र्याची शेपूट तुम्हाला तर माहितीच आहे ना, ती नळीमध्ये टाका किंवा काहीही करा, वाकडी ती शेवटी वाकडीच राहणार. तसंच ह्या साबजींचं वागणं देखील स्क्रिप्टेडच राहणार. साबजी काय स्क्रिप्टेड वागणं सोडणार नाही. तर मंडळी, गेल्याच आठवड्यात मी एक पॉडकास्ट केलं होतं, ते म्हणजे लेझी फूडीने तिचे नसलेल्या अकलेचे तारे तोडले होते. ते म्हणजे शॉर्टकट चिकन रेसिपी दाखवली होती आणि त्या रेसिपीला मालवणी चिकन आहे असं नाव दिलं होतं. तर त्या व्हिडिओ खाली खूप लोकांनी कॉमेंट्स केल्या होत्या. त्या म्हणजे हे मालवणी चिकन नाही, एकतर तुम्ही त्या चिकनला नाव तरी चेंज करा किंवा मान्य तरी करा की हे मालवणी चिकन नाही. पण लेझी फूडी आणि साबजींनी एक नाही की दोन नाही, मान्य करायलाच नाही तयार हे दोघं नवरा बायको. कॉमेंट्स अनावर झाल्यावर शेवटी त्यांनी कॉमेंट बॉक्सच बंद करून टाकला. हे छान आहे, म्हणजे स्वतःच्या स्टाफला फेक आयडी बनवून दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन शिव्या द्यायला सांगायचं, वाईट बोलायला सांगायचं एका स्त्रीला आणि तोंड वर करून बोलायचं की मला प्रत्येक स्त्रीचा आदर आहे. वा साबजी, क्या स्क्रिप्ट है आपकी. मग जेव्हा आता तुम्हाला लोकांनी चांगल्याच भाषेत सांगितलं होतं ना की ते मालवणी चिकन नाही आहे, मग का बरं कॉमेंट सेक्शन बंद केलात तुम्ही? क्रिटिसिझम सहन करण्याची ताकद नसेल ना, तर उगाच फालतूचे ज्ञान पण देऊ नका तुम्ही. तुमच्या अंधभक्ताची दिशाभूल करू शकता अशा वागण्याने, आमची नाही बरं का. आणि तुमचं नाटकी वागणं बोलणं सगळं समजून येतं आम्हाला. आमचे व्हिडिओ तर न चुकता बघता हल्ली तुम्ही, आणि कॉमेंट्स पण वाचून मग स्वतःच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देत बसता. साबजी, एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? तुम्हाला केलेल्या कामाचं स्पष्टीकरण द्यावं लागते आहे. आणि कोण स्पष्टीकरण देतो माहिती आहे ना? जो खोटं वागतो आणि आपण कसं खरं आहोत हे त्याला वारंवार पटवून द्यावं लागतं तो. साबजी, जर कोण तुम्हाला फीडबॅक देत असेल ना तर स्पोर्टिंगली घ्यायला शिका. मला वाटलं होतं निदान तुम्ही तरी इतरांसारखे रडीचा डाव नाही खेळणार, पण शेवटी तुम्ही पण सगळे एकाच माळेचे मणी आहात. त्या पत्रास्ते मालकासारखं तुम्ही देखील रडीचा डाव खेळताय. तुम्हा लोकांना फक्त स्वार्थीपणा करायला येतो. आपण किती चांगले आहोत एवढंच दाखवायचं. आणि साबजी, स्त्रियांच्या आदरबद्दल तर तुम्ही बोलूच नका. ही भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही. तुम्ही वेगवेगळ्या आयडीने जे कॉमेंट्स करता त्यात तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता त्यावरून समजून येते तुम्हाला किती स्त्रियांचा आदर आहे ते. आणि आता तर काय 2-4 दिवसापासून तुम्ही वेगळंच नाटक सुरू केलंय. तर कोणाला त्यांचा बिझनेस पुढे न्यायचा असेल तर ते कॉमेंट करून आम्हाला सांगा. मी काय बोलते साबजी, कशाला हे उगाच ढोंग करताय तुम्ही? मागे तुम्ही लाईव्ह घेतली होती तुमच्या चॅनलवरती, तेव्हा तुम्हाला कितीतरी लोकांनी कोलॅबरेशन बद्दल विचारलं होतं. त्यांच्या चॅनलला शाउट आउट द्यायला त्यांनी सांगितलं होतं, पण तुम्ही त्यांना नकार दिला होतात. मॅडम रागवली तर चालणार नाही ना तुम्हाला. शेवटी काय, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती रागवून कसं चालेल? मग मंडळी, हे साबजी आपले व्हिडिओ बघून सध्या क्लॅरिफिकेशन देत असतात. त्या दिवशी नाही का मी बोलली होती, तो कावळेश, आंबा, फुनील हे लोक फक्त एडिटिंगच्या नावाखाली घरकामासाठी ठेवलेले आहेत साबजींनी. तर त्याचं उत्तर म्हणून साबजींनी सांगितलं की कावळेश ना मॅनेजर आहे. खूप वर्षापूर्वी साबजींचा आईस्क्रीमचा बिझनेस होता आणि मग त्यांची एक फॅक्टरी देखील होती. त्यात 50-60 लोकांना कावळेश मॅनेज करत होता. त्यामुळे तेव्हापासून कावळेशला मॅनेजर बोलतात. आणि हा कावळेश लेझी फूडीचा वर्गमित्र होता, त्यामुळे त्याला त्यांनी कामाला ठेवलं होतं. आता मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी त्याला कावळेश का नाव ठेवलं आहे? तर त्याला मी कावळेश ह्यासाठी बोलते कारण सगळीकडे कावळ्यासारखी त्याची नजर असते. स्पेशली मॅडमकडे तर
जास्तच असते. त्यानंतर काल साबजी बोलले की आंबा आहे तो एडिटिंग मध्ये त्यांना हेल्प करतो. आता साबजी, आंबा जर तुम्हाला एडिटिंग मध्ये मदत करतो आणि तो तुमचा एडिटर आहे, तर मग दरवेळी स्वतःच मोठेपणा का दाखवता तुम्ही? आपण किती ग्रेट आहोत हेच तुम्ही दरवेळी दुनियेला का दाखवता? एडिटिंग मध्ये तो पण हेल्प करतो ना, कधी त्याचं कौतुक करा ना. मग नेहमी आपलं मी 4 वाजेपर्यंत एडिटिंग केली, मी रात्रभर बसलो होतो. फोवळा आनंदाचा 4 तासाचा व्हिडिओ होता, तो मी 2.5 तासात ट्रिम केला आणि मग पोस्ट केला. आता साबजी, ह्या एडिटिंग मध्ये पण आंबा पण तर होताच असेल ना तुम्हाला मदत करायला. आणि मुळात काय होतं त्या फोवळ्यात? नुसतं नाच गाणं, धांगड धिंगाणा, बस. लाईव्ह ठेवलं असतं तर 4 तास बघितलं असतं लोकांनी. पण नाही, साबजी एकदम व्यवहारी माणूस आहेत ना. व्हिडिओ बनवून एकदम पोस्ट केला आणि त्यात पण क्विज ठेवली, म्हणजे बक्षीस भेटेल त्या आशेने काही लोक फालतू फोवळा बघणार. मला एक समजत नाही, ह्यांच्या अंधभक्तांकडे पण एवढा वेळ कसा काय आहे? 2.5 तासांचे व्हिडिओ बघतात आणि त्यात पण त्या फालतू क्विज साठी जुने जुने व्हिडिओज बघून आन्सर देतात. खरंच हे साबजी डोकेबाज माणूस आहे. साबजी चालाक ब्रो, चालाक. एक ताई साबजींना बोलत होत्या की दादा, मी दुपारी कावळेश आणि आंबाला किराणा शॉप मध्ये पाहिलं होतं आणि 4 वाजता कावळेश आणि तुमची मुलगी स्टेशनरी शॉप मध्ये होते. आता साबजी तुम्हीच सांगा, एडिटरला घरकाम देणं शोभते का तुम्हाला? जर त्या एडिटरने एडिटिंग वेळेवर केली ना, तर तुम्हाला पण तेवढी मदत होईल. मग रात्र रात्र जागावं नाही लागणार तुम्हाला. आणि तुमच्या स्टाफला पण काही अक्कल नाही, उगाच नुसते काहीही कामं करत सुटले आहेत. आपण एडिटर आहोत तर एडिटिंग करावी, घरकामं कशाला करत बसले आहेत? स्वतःच्या घरात तरी आईला, बायकोला मदत करतात का तुमचे स्टाफ मेंबर्स, जी येऊन तुमच्या घरातली घरकामं करतायत? मंडळी, आणि आज तर लेझी फूडी जत्रेत गेली होती. तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्यात तर त्या ससुल्यासारखी सगळं फुकट खाऊन आली ती. एवढे स्टॉल्स होते, पण मॅडम फक्त नॉनव्हेज कडे आकर्षित होत होत्या आणि कावळेश तर सोबत होताच. तिकडे मॅडमचे काही सबस्क्रायबर पण होते आणि त्यात एक ताई होत्या ज्या त्यांच्या मुलीला घेऊन भेटायला आल्या. त्या बोलत होत्या, तेवढ्याच काही बायका फोटो काढण्यासाठी लेझी फूडीला आवाज दिला आणि लेझी फूडीने त्या ताईंकडे दुर्लक्ष केलं आणि फोटो काढण्यासाठी गेली. त्या ताई बिचाऱ्या नाराज झाल्या आणि साईडला झाल्या. त्यांना कसं वाटलं असेल? त्या बोलत होत्या आणि या लेझी फूडीने सरळ दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे. त्या बिचाऱ्या ताईंच्या चेहऱ्याकडे बघून मला फार वाईट वाटलं. त्या एकदम नाराज झाल्या होत्या. अंधभक्तांनो, तुमची ताई कोणाचीच सगी नाही आहे बरं का. तिला फक्त फोटो काढा, नाचगाणी करा आणि चांगले चांगले कमेंट्स करा, मग त्या मॅडम खुश होतील तुमच्यावरती. मंडळी, बऱ्याचशा स्टॉलवरती लेझी फूडीने खाल्लं होतं, पण तिकडे त्यांना पैसे दिले की नाही देव जाणो. पण ओळखीचा स्टॉल तिला तिकडे दिसला. तिकडे लगेच तिने घरचा स्टॉल बोलून खाल्लं पिल्लं आणि पैसे द्यायचं नाटक केलं. अहो लेझी फूडी मॅडम, तुम्ही जेव्हा घरचा स्टॉल बोलल्या ना, तिकडेच विषय संपला होता. ते पैसे तुमच्याकडनं घेणार नाही हे आम्हाला माहिती होतं, पण तुम्हाला त्याच गोष्टीचा बाऊ करायचा होता. लगेच तुम्ही व्हिडिओ काढलात पैसे देतोय असं दाखवायचं. बाकीच्या स्टॉलमध्ये तुम्ही जेव्हा खाल्लं तेव्हा पैसे देण्याचा व्हिडिओ का नाही बरं काढलात? आणि इकडेच तुमच्या घरचा स्टॉल बोलून तुम्ही त्यांना पैसे देत होतात. तर आपण काहीतरी मोठे सेलिब्रिटी आहोत असं दिखावा करायचा. एवढं छान येतं तुम्हाला. काय मंडळी, तुम्ही देखील माझ्या मताशी सहमत आहात ना की लेझी फूडी आणि साबजी फक्त ढोंगी वागतात? ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.